अमरावती जिल्ह्यातील वाढोणा ते तारखेडा रस्त्याचं भूमिपूजन हे 2023 मध्ये झालेलं होतं. आजपर्यंतही त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं, मात्र रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्या रस्त्यावरून चालणे सुद्धा कठीण झालेले आहे. गेल्या 2023 मध्ये तो रस्ता आणि त्या रस्त्याचं भूमिपूजन आणि त्या रस्त्यावरती 95 लाख रुपयाची किंमत असलेलं एक फलक सुद्धा आजही त्या ठिकाणी आपण पाहतो आहे. परंतु रस्त्याचं आणि त्या रस्त्याचं सुधारित काम कुठे झाल्याचं या ठिकाणी कुठेही दिसत नाही. मग हा रस्ता वाशिम जिल्ह्यामधून तारखेडा येथून चालू झाल्याचंही सांगण्यात आलं. वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरून हे काम चालू झालं, तर मग अमरावती जिल्ह्याच्या बांधकाम विभागाने याला पैसे दिले कसे, हाही एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मग अमरावती जिल्ह्यामधून वाढोणा रामनाथ मधून हे काम चालू व्हायला पाहिजे. या कामाची मोजणी सुद्धा करण्यात आली होती, परंतु हे काम वाशिम जिल्ह्याच्या तारखेडा या गावाच्या सीमेवरून चालू कसं झालं, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मग 95 लाख रुपये हा या रस्त्याला आलेला निधी तो गेला कुठे आणि तो निधी कशा प्रकारे वापरण्यात आला, हाही मोठा प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहतो आहे. परंतु या रस्त्यावरून आता सामान्य माणसालाही चालणे कठीण झाले. अनेक प्रवाशांना आपला जीव गमावा लागला. या रस्त्यावरून प्रवास करत असताना अपंगत्व सुद्धा स्वीकारावं लागलं. आणि आज येणाऱ्या काही दिवसामध्ये शाळा चालू होणार आहे आणि विद्यार्थ्यांना याच रस्त्यावरून सायकलीने मोटरसायकलीने प्रवास करायचा आहे. मग या विद्यार्थ्यांनी या रस्त्यावरून कसा प्रवास करायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि विद्यार्थ्यांना दररोज शाळेमध्ये यावं लागणार आहे. वाढोणा रामनाथ ही मोठी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठमध्ये या ठिकाणी शाळा, कॉलेजेस, दवाखाना, बँक, पेट्रोल पंप असे अनेक सुविधांनी ही गाव पूर्ण भरून वसलेलं आहे. परंतु या ठिकाणी ग्राहकांना येण्यासाठी चारही बाजूचे रस्ते मात्र त्याच परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहे. या गावामध्ये येण्यासाठी वाशिमवरून तारखेडा, निंबा, धोत्रा या ठिकाणावरून लोक या बाजारपेठेमध्ये येतात. त्याचप्रमाणे धोत्रा, भामदेवी या रस्त्याने सुद्धा लोक येतात. मिहा, तिगरा या ठिकाणचे सुद्धा लोक या ठिकाणी येतात. परंतु रस्त्याअभावी आज हा प्रश्न मात्र सगळ्यांसमोर उभा आहे. तो म्हणजे रस्त्याचा भूमिपूजन झालं, फलक लागलं, आमदार निधीतून या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली, परंतु आजपर्यंत 2023 मधलं काम 2026 मध्ये सुद्धाही चालू झालं नाही. हे मात्र या ठिकाणी लोकांसमोर, जनतेसमोर प्रश्न निर्माण